नमस्कार, आमच्या स्वामीप्रसाद चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. तर उद्या आहे होळी. होळी दहन का करतात किंवा कुठले पदार्थ बनवतात ह्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे मी तुम्हाला. आता बघा, फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण हुताशनी पौर्णिमा म्हणून साजरी करतो. आता यावर्षी बघा, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. तर बघा, पौर्णिमा कधी लागते? 2 मार्च सोमवार संध्याकाळी 5:55 लागते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी 5:07 असते, म्हणजे 5:07 असणार आहे. आता बघा, तसं बघायला गेलं तर पौर्णिमा ही दुसऱ्या दिवशीची धरली जाते. त्यामुळे होळी आणि चंद्रग्रहणाचा काही एक संबंध येत नाही. आणि आपल्या हिंदू धर्मानुसार जे कॅलेंडरमध्ये आलेलं आहे त्यानुसार होळी आपल्याला 2 तारखेलाच साजरी करायची आहे. आता बघा, काही लोक पौर्णिमेला सत्यनारायण पण करतात, पण चंद्रग्रहण आल्यामुळं काही लोकांना असा पण प्रश्न पडला असेल की सत्यनारायण कधी करायचं. तर सत्यनारायण आपल्याला होळीच्या दिवशीच करायचं आहे. 5:55 पौर्णिमा जेव्हा लागते त्याच्यानंतरच आपल्याला करून घ्यायचं आहे सत्यनारायण. आता काही लोक असं पण म्हणतील की सत्यनारायण होळी असल्यामुळे आम्हाला करता येणार नाही, पण त्याच दिवशी करायचं आहे, कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे आपल्याला सत्यनारायण करायचं असेल तर 2 तारखेलाच करावं लागेल. आता बघा, होळी का साजरी केली जाते? तर बघा, आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे. तर बघा, मराठी नवीन वर्षामध्ये आपलं पदार्पण करण्याच्या अगोदर आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींची होळी व्हावी, दहन व्हावं. ते सगळं वाईटावर चांगल्याचा विजय होणं म्हणजेच होळी. आपल्या आयुष्यातील दुःख, आजारपण, संकट, सगळ्या वाईट गोष्टी ह्या कमी होऊ देत म्हणून होळी दहन केली जाते. आता बघा, ही होळी काही ठिकाणी सार्वजनिक म्हणजे एकत्र साजरी केली जाते, पण मला वाटतं की प्रत्येकानं आपल्या दारात, आपल्या घरासमोर ही होळी साजरी केली पाहिजे. ही होळी दहन केली पाहिजे. होळी दहन का केली जाते त्याच्या मागचं कारण काय? तर बघा, हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस स्वतःला देव समजत होता, पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. रागाने हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. होलिका नावाच्या बहिणीला अग्नीत न जळण्याचा वर मिळाला होता, म्हणजे हिरण्यकश्यपूच्या बहिणीला. ती प्रल्हादला घेऊन अग्नीत बसली, पण देवाच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली. तर बघा, आपल्याला यातून संदेश मिळतो, सत्य आणि भक्तीचा नेहमी विजय होतो. आता होळी दहन कशी करायची? तर बघा, आपल्याला त्यासाठी गोऱ्या लागणार आहेत, म्हणजे शेणापासून बनवलेल्या असतात त्या गोऱ्या, म्हणजे शेणकुटं म्हणतात त्यांना, ते लागणार आहे. लाकूड लागणार आहे. त्याचबरोबर एरंडाचं झाड, म्हणजे असं छोटं रोप असतं, ते सुद्धा लागणार आहे. तर या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. काही ठिकाणी बघा, करंजी, दहीवडे आणि थंडाई म्हणजे थंड पदार्थ सुद्धा बनवले जातात. आपल्या कुटुंबातील सर्वजण म्हणजे सगळी माणसं एकत्र बसून या जेवणाचा आनंद घेतात. आता होळी महाराष्ट्रात म्हणजे आपल्या इकडे गावागावात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होलिका दहनाच्या वेळी पूजा केली जाते. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुद्धा काढल्या जातात. होळी हा सण असा आहे, आपल्याला भेदभाव विसरून एकमेकांशी प्रेमाने वागायला शिकवतो. तर सगळ्यात आधी बघा, होळीला 3 प्रदक्षिणा घालायच्या असतात, म्हणजे पाणी अर्पण करत करत 3 प्रदक्षिणा घालायच्या असतात. आता काही लोक या दिवशी उपवास सुद्धा करतात. त्याच्यानंतर 5 गोवऱ्या वगैरे असतात, त्या अशा रचून घ्यायच्या, त्याच्यामध्ये ते एरंडाचं लाकूड किंवा झाड असतं ते घालायचं आणि मग कापूर वरती ठेवून होळी पेटवायची असते. त्याच्यानंतर आपण जो काही गोडाधोडाचा नैवेद्य केलेला असतो, म्हणजे पुरणपोळी वगैरे, त्याचा नैवेद्य आपण होळीला दाखवून घ्यायचा. आता होळीमध्ये नारळ सुद्धा दहन करतात. तर त्याचं कारण काय तुम्हाला माहित आहे का? तर बघा, आपल्या हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ असं मानलं जातं. श्रीफळ म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक. आता आपल्यामध्ये बघा, कोणतंही शुभ कार्य असू दे, नवीन कामाची सुरुवात असू दे किंवा घरातील एखादा मंगल प्रसंग असू दे, आपण नारळ फोडल्याशिवाय पुढे जात नाही, म्हणजे नारळ फोडल्याशिवाय आपली सुरुवात होत नाही. कारण नारळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. होळीत नारळ दहन करण्याचा उद्देश किंवा फोडण्याचा उद्देश म्हणजे आपल्या आयुष्यात सगळं काही मंगलमय व्हावं, आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळावा.
आणि आपल्या घरात सुखसमृद्धी नांदावी हाच उद्देश असतो त्यामागे, अशी भावना सुद्धा असते. आता असं सुद्धा मानलं जातं, होळीच्या पवित्र अग्नीमध्ये नारळ अर्पण केल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात, त्याचबरोबर आपल्या मनातील नकारात्मक शक्ती सुद्धा नष्ट होतात. अग्नी हे शुद्धतेचं प्रतीक आहेच, पण त्याचबरोबर त्यामध्ये अर्पण केलेला नारळ भीतीचे आणि नकारात्मकतेचं दहन करतो. त्याचबरोबर कामात येणारे अडथळे सुद्धा कमी होतात, आपली अडलेली कामे सुद्धा मार्गी लागतात. आता होळी पेटवल्यानंतर अनेक ठिकाणी प्रार्थना सुद्धा केली जाते, ती म्हणजे इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ दे. आता ही प्रार्थना करत असताना होळीला नारळ सुद्धा फोडला जातो आणि त्याबरोबर असं सुद्धा म्हणतात की घरातील सर्व आजारपण दूर होऊ दे, सगळे वाईट विचार मनातील नष्ट होऊ देत. आता बघा, नारळ फोडणं हे फक्त धार्मिक कृत्य नाही, आपल्या अहंकाराचा त्याग करण्याचं सुद्धा प्रतीक आहे. नारळाचं कठीण कवच म्हणजे आपला अहंकार, आणि ते फोडून आपण नम्रतेने वाटचाल करतो. होळीमध्ये नारळ दहन करून आपण आपल्या सगळ्या वाईट विचारांचं सुद्धा दहन करतो आणि नवीन सकारात्मक सुद्धा सुरुवात करतो. आता होळीची खरी शिकवण हीच आहे. आता आपण 5 पोळीचा नैवेद्य काढलेला असतो, तर त्यातली एक पोळी आपण जे काही नैवेद्यासाठी बनवलेलं असतं त्यातलं सगळं थोडं थोडं त्या एका पोळीवरती घालायचं आणि ती पोळी अग्नीमध्ये अर्पण करायची आपण, म्हणजे अग्निदेवतेला नैवेद्य अर्पण करायचा आपण. आणि होलिकामध्ये आपण जे काही घातलेलं असतं म्हणजे गोवऱ्या, एरंडाचं लाकड वगैरे, ते पूर्णपणे जळेपर्यंत आणि त्याची राख होईपर्यंत आपण तिथं थांबायचं, ते अर्धवट विजता कामा नये. तर अशा पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण होळिका साजरी करायची आहे. तर माझी स्वामींची पूजासुद्धा इथं झालेली आहे बोलत बोलत. तर हे स्वामींचं आजचं रूप आहे, बघा कसं दिसत आहे. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.